त्याच्या 2 महिन्याची. पण 24 डिसेंबर पासून 21 फेब्रुवारी पर्यंत समितीने केलं काय? किती नोंदी सापडल्या? समितीसह तालुका स्तरावरच्या असणाऱ्या समित्यांनी काय काय काम केलं? मग त्या नेमल्या कशा? राज्य आमच्या पैशावर चालतंय, नुसते आमचे पैसे नसते का काय? मग तुम्ही मायबाप मराठ्यांना याच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यामुळे समितीची जर मुदतवाढ वाढली तर समितीने सुद्धा काम केलं पाहिजे, तालुका स्तराच्या सुद्धा. याच्यासाठी सुद्धा सरकारनं आज ऐकते त्यांनी त्यांच्या मागे कोणतरी आलेला म्हणून ते गडबडीत येत, पण त्यांनी वॉर रूमला 1-2 मंत्री बसून ठेवले. तो काय म्हणतो ऐकून लिहून घ्या, सचिव सुद्धा. त्यामुळे तुम्ही ऐकता, मला माहिती, तुम्ही लिहून घ्या. आणि या मागे काय तुमचं म्हणणं आहे का तुमचे भांडे घासायला यावं, तुमचे साल धाराव आणि माझ्या जातीला मी वाऱ्यावर सोडून द्यावं? माझी जात खूप वर्षानंतर, खूप सालानंतर, दशकानंतर एक आली. मी जातीला सोडित नसतो, जाती मला सोडित नसते. आता तुमचे स्वप्न मेले असे जाता, तुम्ही फक्त स्वप्नच बघा आणि त्याला म्हणा मग गोधडी नका, तुला चांगले स्वप्न पडते. माझ्या गोधडीत चांगले स्वप्न आपल्याला लागत खापून. कारण जो काही घेतलेलं खाल्लेलं पिलेलं असतो तो खाली मन घालून चालू शकतो. हे पट्ट्या कवा टाईट मनानं चालणार आहे, कारण खानदानी तुमच्या रक्ताचा आहे. मला पण मान झुकून चालणार नाही गावात. तुला काय करायचं माझ्या गोधडीची किंमत? तो पोर ऐकलं तरी बी माझे लोक तुला माझी गोधडी विकत द्यायची नाही. देवी लस आणि भाट, त्या भाटांचे सुद्धा पुरावे घेऊन म्हणले असा तुम्ही शासन निर्णय केला. बघा माय बापा, शासन निर्णय देऊ GR काढलाय. किती घेतले भाटाचे पुरावे मला जरा सांगता का माझ्या मराठा समाजाला? सरकार जरा पुढे येऊन कोणी सांगेल का? भाटाचे, त्र्यंबकेश्वरचे, राक्षस भुवनचे, देवी लसीचे पुरावे किती घेतले? दाखल्यावर कू जरी असलं जन्म दाखल्यावर, किंवा शेती जरी असलं एखाद्या 33-34 गाव नमुन्यावर, किंवा पीक पाणी अहवालावर, किंवा खसरा पत्रावर तुम्ही घेऊन म्हणलात किती घेतले? जरा मला पेज घेऊन माझ्या मायबाप मराठ्याला सांगता का? तुमच्या संघ फक्त 2दाच बंद खोलीत बोललो, व्यासपीठ नव्हतं म्हणून. त्याला बी बंद खोली नाही म्हणता ना, त्यात बी 200 लोक, 500 लोक होते. लोणावळ्याला वाशीला तिथं व्यासपीठ असतं, तर व्यासपीठावरच बोललो असतो. तरीही तुमच्या बाजूने बोललेलं नाही. हो पाठ्या समाजाच्याच बाजूने बोललाय. आणि गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. ह्याच मराठ्या समोर सांगितलं, खोलीत काय बोललो असतो ना तर त्यांना म्हणलंच नसतं गुलालाचा अपमान होऊन देऊ नका. आणि मी आता उपोषणाला बसलो नसतो. त्यामुळे कोणीतरी माझ्या मराठ्याला सांगन का आता हे पुरावे किती घेतलेत आम्ही आतापर्यंत? या जरा करा धाडस, या पुढे येऊन सांगा मीडियाला की आम्ही त्र्यंबकेश्वरचे घेतलेत, भाटांचे घेतलेत, किंवा नाही घेतलेत म्हणून तरी सांगा. काम करायचे नाही आणि मराठा रस्त्यावर आला की मराठ्यांना नावं ठेवायची. तुमची खोड बंद करा. किमान आता रात्रीचा तरी अनुभव डोक्यात असू द्या. कोणीतरी म्हणलं होतं आंदोलनाचे परिणाम निवडणुकीवर होत नाहीत. त्याच्या डोक्यात होतं हे आरक्षण दिल्यावर मराठी एवढे आणते. आता तरी भाऊ डोक्यात आलं असलं तर घे. मराठ्यांना या आरक्षणाच्या बद्दलच काही सोयीसुद्धा नाही, काही वाटलं सुद्धा नाही, त्यांना आनंद बी नाही. वैशाना आता तरी आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर. आता तुम्ही जर हे काल दोन्ही एका फटक्यात केलं असतं ते बी द्या. आमच्या कोणत्या मराठ्यांचा विरोध आहे तुम्हाला ते द्या. आम्ही कोण म्हणलं देऊ नका. अरे ह्याच गोरगरीबांना तुम्हाला ते दिलंय, यांनीच दिलंय, ते सुद्धा द्या म्हणले. त्यांना दोघा तिघाला लागत आहे, पण आम्हाला लागत. तुम्ही दोघा तिघांनी त्या 150 जणांनी यांना द्यायला पाहिजे. त्या गोरगरीबा तुमची जबाबदारी होती, यांनी तुम्हाला दिलंय. देशात ही पहिली घटना श्रीमंताला गरिबांनी दिले. का घ्या, तुम्हाला मोठं आम्ही यांनीच केलंय.
आणि आता आरक्षण बियांनी दिलं घ्या, पण एक बी ध्यानात ठेवा, तुमच्या हट्टापायी गोरगरिबांच्या पोराचं वाटोळ होईल असं करू नका. कारण हे जर आरक्षण रद्द झालं तर ESBC सारखा 2014च्या आणि ECBC सारखा 2018च्या माझ्या मराठ्यांच्या पोराच्या हातात लिखणे यायला पाहिजे. ते अधिकारी म्हणून निवड झालेले पोर आणखी नियुक्त्या नाही ते आंदोलन करते. त्यांच्या कमराला आता बेल्ट लागायला पाहिजे होता अधिकाराचा. त्याच्या कमरेला आता ईन पाहिजे होती अधिकारी झालेली, तर ते आंदोलन करीत फिरतय. पुन्हा तेच आरक्षण जर रद्द झालं आणि पोरांनी त्याच्यावर परीक्षा दिल्या, निवडी जर झाल्या आणि आरक्षण रद्द झालं, आणखी 7 वर्ष त्या पोरांचं वाटोळ होईल. पहिले 4 आणि 7 गेली एक पिढी वाया. जरा भानावर मागणारा तो आजवळ इतकंही खालून पेटीला तो वर जळत जो तर 1.5 वर्ष लागत. तो यासाठी तुला ते पाहिजे म्हणून गोरगरिबांच्या पोराचं वाटोळ करू नको. कारण ते आरक्षण आणखी नवी आदंतरीची जरी त्यात 2 कलमा वाढलेल्या असल्या तरी त्याच्यावर सांगतो थोडा मग पुढचा मुद्दा उशिरा घेतो. जरी मान्य न्यायालयाने त्रुटी भरून काढायच्या सांगितल्या असल्या तरी ते भोसले साहेबांच्या समितीला सांगितलेले आहे. याच्यात 10-11 प्रकार आहेत, नुसता एकच नाही. मागास सिद्ध करावं लागेल ते एकानं करायचं म्हणजे मागासवर्ग आयोगाने करायचं. वेगळ्या वेगळ्या त्रुटी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या समित्यांनी टास्क फोर्सनं भरून काढायच्या. त्याची वर्गवारी कशी पाडायची काय करायचं हे वेगळ्या वेगळ्या त्याच्या उपसमित्या त्यांनी सगळ्यांना अहवाला द्यायचे मान्य न्यायालयात. तेव्हा ते टिकलं तर टिकणार आहे. आणि ते टिकवायचं असलं तर त्याची हिअरिंग ओपन कोर्टात व्हायला पाहिजे. आपल्यासाठी थोडं बोलू ना थोडा वेळ. सॉरी बर का सॉरी त्यांना नावेला द्या. आपण तिथून मंडप टाकायला पाहिजे. मागासवर्ग आयोगानं त्यांचं काम केलंय, परंतु ही हिअरिंग जर ओपन कोर्टात झाली तर त्याचं काहीतरी होऊ शकतं. आणि शक्यतो क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येत नाही. आतापर्यंत देशात 75 वर्षात असं घडलं. रिव्ह्यू येतो आणि पाठीमागची हिअरिंग झालेली 2021 ची कोरोना काळात झालेली, त्यावर पूर्ण अहवाल वाचण्यात आलेला नाही. आणि ओपन कोर्टात हिअरिंग जर झाली तर अहवाल वाचण्यात येईल. आणि क्युरिटी पिटिशनला अधिकार नाही ओपन कोर्टात सुनावणी घेण्याचा. मग पुन्हा जर तेच पाडी वाचायची वेळ आली तर मेलन नाही मराठ्याची पोरं आहेत. त्यामुळे त्या दोघा ठिकाणी थोडा विचार करावा. तुम्ही टिकन म्हणता तर टिकून द्या, आम्हाला काय देणं घेणं नाही. तुम्ही टिकवा, आमचा आक्षेप नाही, आम्हाला शंका बी नाही. तुम्ही टिकत असला तर टिकून द्या, खुशाल टिकवा. ते फक्त राज्यांतर्गत आहे. पण आमचे शेतकरी कुणबी म्हणून मिळणार राज्यात बी आहे आणि देशात सुद्धा आहे. आमचा मराठा देशातही अधिकारी म्हणून मिळणार आहे आणि राज्यात सुद्धा मिळणार. आणि कोणाचं म्हणणं असं सगळ्यालाच नोकऱ्या लागत नसतात का, तर मग म्हणणं आहे हा. कारण विभाग नुसता एकच नाही, शेकडो विभाग आहेत. वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळे वेगळे अधिकारी बनते आमचे. आणि विभागात शेकडो आहेत, मोजीचा सुद्धा येत नाही तितके. त्यामुळे आरक्षणाची काळजी करायची नाही आणि नोकरीची शिक्षणाची नाही. आपल्याला ओबीसीतूनच पाहिजे, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. करून टाका सरसकट मराठा आणि कुणबी एकच आहे. राज्याला मान्य आहे, आम्हाला ते नाही मान्य. ते तुम्ही टिकवा, खा प्या, कसं घेऊन हिंडा. तुम्ही टोपल्यात जास्तीचं उरलं तर सगळं घेऊन हिंडा, पुढं लागलं तर पटकन मोठं भरून द्यायचा. तुमचं चलून द्या, उरलेलं तुम्हालाच घ्या. त्याला द्या मायाकडून अर्ध टोपलं न्या, माया गोधडीत हाय म्हणत त्याला द्या. एवढ्यावाल्या माया गोधडीत काय काय तुला कवा मेळ लागायचा भाऊ. तो डोकं खादून तो वर्षासाठी सालपट निघते तरी तुला मेळ नाही लागायचा. मी काय चीज उगाच बोललो का, काय गरज होती त्याला मायावर बोलायची. त्याला कोण मारीन काय सांगत विधानसभेच्या पटलावर. एवढा मोठा माणूस विधानसभेच्या पटलावर एवढा साधा विषय सांगतात का. समजून तर घेता ते काय म्हणतो येऊ टपकीन म्हणतो. हा टपकीन म्हणणारा टपकीन सांगत असतो. मग काय करावं रे, थांबा रे त्या असेल बोलू द्या. याच्यात किती दम आहे बघतो एकदा.
आपला 5वा मुद्दा आहे की तुम्हाला सांगितलाय आणि पुन्हा एकदा सांगतो, जर मराठा नाही सांगितला नाही तुम्हाला, 5वा सांगतो, आता मागास सिद्ध झालेल्या जाती ओबीसी कायदा सांगतो, जी जात मागास होईल तिला 50% आत घ्यायचं. बघा बघा फाईट आता किती डेंजर कारभार झालाय. काल कोण कोणास किती शान समजते टीव्हीला असतं बघा, कोण कोणास काय म्हणाले, तसं कोण कोणास काय दिले काल. याच्या रिकाम्या जागा भरा. जी जात मागास सिद्ध होईल सरकारचा क्रम प्राप्त आहे की तिला ओबीसी आरक्षणात घ्यायचं. सांगतो का नाही काय तसं? मागास सिद्ध झाल्यावर 50% आत येईल. मराठा मागास सिद्ध का झाला का नाही झाला रे? मग मराठा 50% बाहेर का करतो? त्या 2-3 जणांना सांगा रे कोणीतरी. बाहेर कम घातला मला तुझं म्हणतो मराठा म्हणून पाहिजे 150 जणांनाच लागत आहे. त्यांना 100-150 ते कोणी धरून आणले तरी नेता त्यांनी कोंबडी. त्यांना एवढं तरी कळायला पाहिजे ना, मराठा समाज मागास सिद्ध झाला, मराठ्यांना 10% आरक्षण मिळालंय. मग 50%च्या वर कशाला 50%च्या आत घालावं लागेल. आणि त्या तिघाला मी सांगतो कायदा, मराठा समाज मागास ठरलास 10%. त्या तिघांनी उद्यापासून काम सुरू करा. सरकारच्या मागे 50%च्या वर प्रवर्ग करू नको मान. 50%च्या आत घे म्हणा आम्हाला. तू जर मराठा म्हणून काम करतो, जर मराठ्यांना फसू नको, हे चॅलेंज माझं तुला. आता तू सांग त्याला 50%च्या आत 10% घाल म्हणून, आणि मराठा वाढव. तू मराठा म्हणून घेतला आता तर मराठ्यांच्या पोरासाठी त्यांचं वाटोळं होऊ नये म्हणून 50%च्या वर नको म्हणून तरी सांग. 50%च्या आत ते 10% टाका म्हणून सांग. आता तुम्हाला फक्त शिकवतो आम्ही घ्यायला नका घेऊ. 50%ची वर ठेवली तर 150ची वर ट्रेक ठेवी सांगत होता आम्हाला. तुमचा भागणे तुम्हाला भरपूर आहे. तुमच्या नादात येऊन माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होऊ नये म्हणून हे सांग. नाही तर 10%बद्दल आम्हाला काहीच सांगायची इच्छा नाही आमची सध्या. पण तुमच्यासह ते बिचारे भरडतील गोरगरिबाच्या पोरं म्हणून सांगतो. मागास सिद्ध झाल्यावर 50%च्या बाहेर द्यायची काही गरज नाही. 50%च्या आत मराठ्यांना घ्या म्हणा आता त्या. आणि मग मराठा वाळा. कालचा 10%चा जो निर्णय झालाय तो निर्णय सरकारने मराठ्यावर गपचीप लादू नका. बघा का रात्रीपासून काय खलबत सुरू आहे. यांचा बहुतेक मला ऐकण्यात आलंय हे गावागावात शिबिर लावणार. ज्याला घ्यायचं ते 10% घेईल, ज्याला कुंडी घ्यायचं तो कुंडी घेईल. सरकारने जोर जबरदस्ती करून कॅम्प लावून डोळ्यात ते 10% घाशात कोणाच्या होतो नका. ज्याला घ्यायचं त्याला मनाने घेऊ द्या. अशा सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कळलं काय गावल्या त्याला घरीत काय करतोय तो एरिया खाली शिकवत तरी असं दाखवतो. थोडा निकच करतो तो. आरक्षणच घेतो सगळं इकडे ओढून. एकच दिवस येतो काय मग गावा काही म्हणतो. मग काय चुकत आहे. मग ते पण ते कसा कसं बोलत आहे. तुला काय करत मग तुला गोधडी तर रगीत थोडं कळतो. रग कशाला म्हणते, गोधडी कशाला म्हणते. तुला काय करा, तुला मलाच इंजेक्शन द्यायला न्यावं लागतं का? महाजन साहेबाला सांगितलं होतं मी मागं गिरीश महाजन साहेबाला, गोळ्या टायमाला देता त्याला त्याच्या ध्यानात राहत नाही. तुमच्या खिशात तुझा चालता गेलो म्हणत आहे त्याला पाठी. ते पण दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं एक टप्पूवर जा का काय म्हणून ते बी देत नाहीत वाटतं. कारण त्याला आताच फरक कळणार रग म्हणजे काय, गोधडी म्हणजे काय, कोणास कोण काय म्हटले. तू एकदा आरक्षण मिळून दे मग तुला दाखवतो. ते दाखवतो म्हणलं की ते दाखवतं म्हणते कोणचं मला टपकेन हे दाखवलं म्हणतात. इतकं बधीर झालंय संरक्षणासाठी लय. त्याला वाटतं बाकीच्या पुढे पोलिसांनी फिरत कधी इकडून तिकडून. मग हे मंत्रालयात जात असं हे तुरु तुरु चालत त्याच माझ्या काचायच्या बधीर झालेल्या.
बाकीच्याला लय मोठी पोच पोलीस दिसतात असे काळे पांढरे कपडे घातलेले ते काळे कपडे घातले मला हवा येत आहे तसं तुला येईन कसं तो नेतच चालले नाही तो सगळे ओबीसी बरबाद करून टाकले तुला हायवे काढून घेतले पाहिजे आणि कारखान्याचे वॉचमॅन तो ह्याला लावले पाहिजे का दंड ठोके घेऊ तुम्हाला लय बरं सांगितलं महिन्यात लढू नको सरकारनं या 1-2 दिवसाच्या आत ज्या हरकती आल्या त्या बघायची गरज सुद्धा नाही अशा शेकडो काम आहेत आवाज येतोय सगळ्याला असे शेकडो प्रकरणे त्या राज्यात हरकती बघितलेल्या सुद्धा नाही तो कॅबिनेटला आणि राज्याला अधिकार असतो काय करायची मोकळ्या मनानं जर एखाद्या समाजाला मागास सिद्ध झालेला असताना आणि त्याच्या शासकीय कुणबी नोंदी सापडलेल्या असताना काही बघायची गरज पडत नाही हे राज्याला आणि कॅबिनेटला स्वतःला अधिकार आहे तरी बघायच्या असल्या तर तुमच्याकडे 4.5 लाख कर्मचारी आता तुम्ही कामाला लावले होते त्यातले 1000 कर्मचारी कामाला लावले एका रात्री सगळ्या हरकती बघायच्या त्याने एका रात्री त्यामुळे या 2 दिवसाच्या आत तुम्ही त्याची अंमलबजावणी करा हरकती बघायला नका बघू तातडीनं ह्या विषय मार्गी लावा आंदोलन काय करायचं हे मागण्या झाल्यावर तुम्हाला सांगतोच पण मुख्य मागणीत घेतलेला विषय आपलं आंदोलन हे शांततेतच असणार आहे यावेळेस पण इतक्या प्रचंड ताकदीनं आंदोलन उभं राहिलेलं आतापर्यंत राज्यानं देशानं बघितलं नसेल ते पुढे कसं आहे ते सांगतो फक्त मुद्दा आपल्या मुख्य मागण्यात घेतला होता ती फक्त तुम्हाला वाचेल आता मागण्या काय राहिल्या का तुमच्या ओके येऊन आपण त्याच्यावर येऊन आणखी थांबा एकदा कडीला लागलं का मग आपलं चलून देऊ कारण काय होतं मग एकदा सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकलं ना माणसाला भूमिका आणि ते लक्षात येईल आता आपल्या मागण्या क्लिअर झाल्यात काय राहिल्यात काय चालल्या मग ते आता सगळ्या शेवटी घेऊन अगोदर पूर्ण होणे इकडे क्लिअर आंदोलनाची दिशा मागण्या हे सगळ्या एकदा सविस्तर चर्चा होत्या मग बाकीचा सगळा खेळ आपण करूच तेव्हा म्हणतो गोधडीत काय करतो येऊन बघितलं का लेट होईल लिहावं लागतं मला माझं लय काम असते तोयासारखं बिघडलेलं की जेलला जातो मला मी दौरा बी करून आलो माय बापाव तरी लिहितो मला वेळ मिळाला मला काय कोणी देत नाही आपलं असं असतं आपल्याला कोणी नाही माग पुढं असा सल्लागार टिकत नाही 2 दिवस टिकतो तिसऱ्या दिवशी ते मध्ये मला संडासच लागली कारण आपण जमतच नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं म्हणलं का त्याचं म्हणणं असतंय बहुतेक फुटाफुटी करणे आणि मग ते कुठं जमत आपल्या ते लगेच दुसऱ्या दिवशी ते म्हणतं त्याला शान आहे ते ऐकत नाही आणि ते बारकुले शिंगऱ्याची आणलं ती त्याच्यावर येतं आणि सुरू करतं मग ते याने असं केलं ते तसं केलं ते बघायचं बंद केलं कमेंट वाचन म्हणा खाली तुला जर 15 दिवस भाकर गेले तिथून बघतो चिवडीलाच पाहिजे शेअर अरे मी काही वाईटच नाही करत तुला मान दिला की मग मी चांगला आहे तू म्हणतो सरकारचं ऐका मग मी ऐकलं मग मी चांगला आहे तो म्हणला का थोडं असं करा मग मी ते ऐकलं केलं मग समाजाचं वारं सोडून तोच एकट्याच ऐकत नसतो तुला काय सोनं लागलेलं आहे का मग उली रोज तोडून खायचंय आंदोलन कसं करायचं दोन पर्याय आले अरे एक सांगा मग काय होईल त्यांनी 3 4 असं मला वाटतं निर्णय केली तिसऱ्या त्याचं म्हणणं म्हणायचं खाली बसून का व्हाय ना
नसता पण गोंधळा गोंधळा तुमचा मी लागणार. ऐकलं हा ऐकलं 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 ते ऐकलं. चला ऐका आता. अरे त्यांना तिला आणू ना काय दिलं त्यांना तिला. मराठ्याच्या गावाच्या पायात पडले पाहिजे हे बी. तुम्ही बघा मी कशी कला करतो. मी काय साधा कलाकार आहे काय. हे जे आंदोलन केलं म्हणजे 6 महिन्यातून आपण टप्पे पाडून आंदोलन केलेले. कोणतं अपेक्षित झालं. पहिल्या टप्प्यात मागितलं आपण राज्यातल्या कुणबी नोंदी शोधा. आतापर्यंत शोधित नव्हती. 57 लाख शोधल्या. आता त्याचा आकडा धरून 63 लाख आहे. म्हणजे आतापर्यंत समाज जणू 1.25 करोडपेक्षा जास्त आरक्षणात गेला. परिवारासह गावात निघाले. काही नसते निघाले ठीक आहे ना. पण काही निघाले त्यात समाधान आहे का नाही. काहीच नव्हते. मग आपल्याला जवळपास मराठवाड्यातले 1400 गावं निघाले आतापर्यंत. 100% 8000पैकी. किंवा हे नव्हते. मी म्हणत नाही हे भारी उडी मारली. पण 1400 बी म्हणजे साधा आकडा नाही बरं का. ही बी नव्हता. राहिले 6-6.5 परिवाराला त्याचा लाभ घेता येतो. बाकीच्याने अर्ज करा. हे ध्यानात असू द्या. कारण तुम्ही अर्ज नाही केले. समजा आता 1400 गावात नोंदी निघाल्या. 1400 गावाच्या जर भावकेने अर्ज केले किती लोक भेटले मरणाचे. सापडत नसतं तर दुसऱ्या तालुक्याने आपण बदलेले नाही. सरकारने बदलले. त्याला आम्ही काय करावं. आमचा रेकॉर्ड कुठे सांग म्हणा. प्रेमानं घोड्यात दबाव आणून जनतेच्या रायट्याचा आपण शोधायला लागा. कारण समिती बघत ईडब्ल्यूचं का करत तुम्हाला पाहिजे. म्हणजे ज्यांचे कुणबी निघाले त्यांच्यासाठी. मग आता तेच सांगितलं नाही. आता मला काही कानावर गोष्टी पडल्यात म्हणून आपले जे एका तालुक्यात 10-15 हुशार नाहीत आपले. मला तर हुशार सगळे माहित नाही. म्हणजे तुम्हाला मान्य. तुमच्या तुम्हाला माहित असतं. अख्ख्या तालुक्यात देऊन नाही ते काही खोली करा. तालुक्यातल्या कोणाला कशाची अडचण आली नाही झालं तर एक काम करा. तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्या खोलीचं भाडं आपण भरायचं. आता बस म्हणा तिथं 10 पोरं नेमून द्यायची. आणि ते कागदपत्र आहेत तिथे घेऊन जायचे. प्रमाणपत्र का देत नाही असे करा. काय होत नाही. केस झाले नाही. चेगरी का आमच्या लोकांना तो. त्यामुळे आपले जे मदत केंद्र प्रत्येक तालुक्याला उभा करा. तिथे इमानदारता ठेवा. एका गरीबाकडून त्यांनी सुद्धा पैसा नाही घ्यायचा. एकानं बी नाही झालं तर त्यांच्या खोलीचा घेऊन देऊ नका. समाजाचं 1-2 महिने कल्याण करू लागला तर चांगलं होईल. आता आपण आंदोलनाकडे येऊ. आंदोलन कसं करायचं काय करायचं अगोदर पूर्ण ऐकून घ्या. त्याच्यात काय करायचं त्यात दुरुस्ती करायला चान्स आहे. तुम्हाला दुरुस्ती करायची तर करायची. बस का आता. म्हणजे मध्ये तुम्ही काही केलं मग माझ्या तर ध्यानात. कारण मी त्याचा सारखा नाही. मी तो बिगर गोधडीचा झोपत त्याच्या ध्यानात राहतो. मी गोधड घेऊन झोपतो. माझ्या थोडं उशिरा ध्यानात राहतं. त्याचा ओपन लोक आहे. त्याचा मेंदू बाहेरून पाहिजे होता खरं म्हणजे कोणाला काळी टोची आली असते त्याच्या. नेटराय असं म्हणून नाही तर 2-3 फुटाने शेंगदाणे कांदे टाकता आले असते त्याला. मसोबाल टाकल्यावर बदली टाकायची तरी. मला असं वाटतं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी या 2 दिवसाच्या आत सरकारनं करावी. आणि आपण त्याने नाही केलं तर 24 तारखेपासून आंदोलन सुरू करावं. 24 पण करा ते पण लगेच सांगतो. आज 21. आजचा दिवस आपला बैठकीत गेला. 22-23 तुम्हाला निवेदन द्यावं लागतं. पण हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन किंवा तहसीलला दिलेलं निवेदन आंदोलनाचं हे कायम स्वरूपीसाठी. आपल्याला असं आंदोलन सुरू करावं असं वाटतं. आपण आपले फक्त गाव सांभाळायचे. कोणी तालुक्याला यायचं नाही. कोणी जिल्ह्याला यायचं नाही. आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचे.
याचा फायदा एक, आपला गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाचा. दोन, पूर्ण गाव त्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढत. नसता अर्धे घरी ठेवायला लागते तर अर्ध्या आंदोलनात आणायला लागते. गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी प्रत्येकानं रस्ते रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं. रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. बघा मग ज्यांनी आपला डाग लावला नाही तुम्ही जाळपोळ करता म्हणून आपला आदर्श रास्ता रोको. जाळपोळ नाही, फाळपोळ नाही, काय ना काय ना काय. आपण परीक्षा आहे सध्या बघा, पुढे मी सांगतोय आडा करू ऊन लागून द्यावा माझ्यासाठी मी स्वारी म्हणलं. मग आता काय करू, याच्यापेक्षा माझ्या काही नाही तुम्हाला द्यायला. समजून घ्या आता, नाही लाजे माझा बी माझ्या मराठा समाजाचा. आपण आपल्या गावात रास्ता रोको करायचे. सध्या परीक्षा सगळं भान ठेवून करायचं. आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं. इकडे तिकडे पारावर पुस्तक महाराष्ट्राचं दर्शन घेतलं की सनाट आंदोलनाचं तुमच्या ठिकाणाकडे द्यायचं. एकदा ठिकाण देऊन महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं. 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता संपवायचं 1 वाजता. नाही त्याने 4 ते 7 करायचं. आणि हे रोज करायचं. एक दिवस नाही. आपली मोटरसायकल सुरू करत ते जर गाडी मागं गुतली तर बाकीच्या जर गाडीचं आपल्याला देणे गेलं मग आमचे सगळ्या स्वारी अंमलबजावणी करा. मग ते बाकीच्या गाडी गुतलं काय, अरे बाबा मी सांगितलं आधी पुरा ऐकून घ्या मग तुमच्या सगळ्या दुरुस्त्या करतो. म्हणजे ध्यानात नेमकं गोदाडी झोपून काय करतो कळलं तुला. हे आदर्श रास्ता रोको आहेत. शांतते जाळपोळ नाही काय नाही. आता जाम व्हायला लागला त्यात मी का करू. जाम कशाला म्हणतात बघा मला. 10:30 सुरू करायचा, 1 वाजेपर्यंत करायचा. आपण आपल्या शेताकडे जायचं, आपले उद्योग करायचे. त्याच्या दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं. अनेक कारण असतील, काहीचे दुःखाचे असतील, काहीचे सुखाचे असतील. त्याने 4 ते 7 सोडायचं. हा, कारण यांची ट्रॉफिक काढू तर यांची काढायला आली पाहिजे. रास्ता रोको करायचा त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरची. त्याची गाडी मागे गुंतली ते जर पुढे आला ते जर म्हणला माझ्या पेपरला उशीर व्हायला तर आपली स्वतःची मोटरसायकल सुरू करायची. बाकीच्यांनी रास्ता रोको करायचं. मग 20 बी बोर्ड असले तर 10 मोटरसायकल सुरू करायच्या. बाकीच्यांनी रास्ता रोको करायचं. मग तू सातबारा येतो तू याच्यावर आम्ही येत नाही आमच्याकडे येऊ नको. तू मग आता तुला जर तसंच करायचं इथून पुढं त्याला आमचा तरी काय नाही इलाज. गावात जाताना इथंच करावं लागेल. मग घरापुढचं आमचं आहे. मग नाव लागेल तुम्हाला तसं पुऱ्या गावात पोलीस स्टेशनला जाऊन बस. त्याची गाव सुट नाव आहे आमचा. आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचे. तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. पोलिसांना त्रास देत नाही. मध्ये पचपच करणार द्यायचा गोदाडी. कशा रोज निवेदन द्यायचंय. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीने. 24 फेब्रुवारी 2024 रोजी रास्ता रोको करून सरकारला पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन द्यायचंय. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा. 25 फेब्रुवारी 2024 रोजी रास्ता रोको कशाला, सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून रास्ता रोको. रोज तेच निवेदन तेच रास्ता रोको. आणि अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही. आता मग नेम कोणती अधिकाराला द्यावा लागेल ना. आता कोंकण हिडत त्याची त्याला माहिती. पण न्यायाला द्यावा लागेल ना. तुमच्याकडे कर्मचारी कमी त्याला काय करावं मग द्या अंमलबजावणी. प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन. मग गाव छोटा असो, रस्ता छोटा असो, मोठा असो, पांदीचा असला तरी बसायचं. पहिले मत होते ना पांदीचा आधार त्याला धेंडाळाच पाहिजे. तसं मग कुठला असल्या रस्ता असो आपण आपली ताकद तिथं टाकायचे. कानाकन फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचं. मग त्यांचा
ग्रामसेवक काय आहे ना, कोतवाल काय आहे ना, हट्ट नाही आपला तहसीलदारच पाहिजे, कलेक्टर पाहिजे, कोतवाल काय आहे ना, हे निवेदन तू आणि रोज यायचं म्हणे 10:30 दूध न्यायला आल्यावर रोज रतीप लावल्यासारखं कुठं करा काही करा फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा. एक झाला क्लिअर, आता लक्षात आलं सगळं. आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार, राजकीय म्हणल्यावर लय मोठे त्यांची लय आरबोळ होईल. पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री हे यांनी आमच्या दारासमोरून यायचं नाही. त्याचं कारण कसं आहे, आपला एक बांधव आपला आमदार आहे म्हणून हक्कानं त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी का, त्याने त्याला दारात बसून दिलेलं नाही. म्हणून भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही, त्याने आमच्या दारासमोर यायचं नाही. दारासमोरची जागा आमची, दार बी आमचं. सर एखादा म्हणला आमच्या तिथे येणार आहे तो, तर तो आहे तिथं मी त्याला विरोध नाही. तू जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा म्हणून तो दुकान उघडं ठेवणार असला, आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो, तसं आमच्या घरासमोर आम्ही काही करू. माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो मला, कारण तू बी तसंच म्हणतोय आम्हाला, आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना. यांच्या दारात कोणीच जायचं नाही, यांना किंमत आपल्यामुळे. तुम्ही किंमत वाढली यांची, तुम्ही यांना लाल दिवा दिला, तुम्ही यांना आमदारकी दिली, तुम्ही हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालायला लागले. आणि ते दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या जिल्ह्यातले, त्याच्यापेक्षा वर जर कोणतरी असतो ना, त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल बोलून तुम्ही जाता, तुम्ही येऊ नये बंगल्यात बाहेर, तुमच्या जेव्हा तो दादागिरी करतोय. आणि आता तुझा म्हणता दादागिरी करायला लागला, त्याच्या संग त्यांच्यावर त्रास दिला तर त्याचा पुतण्या पोरग तेच हिंडलं पाहिजे. एक बी मराठा पेक्षा हिंडला नाही पाहिजे. आपल्या शेताच्या समोरून इकडून आपल्या शेती, इकडून आपल्या शेती, मधून रस्ता घ्या. विरोध केल्यावर म्हणतोय बरं का मी, नाही तुम्ही उद्यापासून राहता रस्ता मागे द्यायचा. त्याने आमच्या वावरात तुमची डांबरी गेली त्याच्या नाही जायचं, त्याच्या नाही जायचं. त्याने त्याच्याच कार्यकर्त्याच्या जिथून आवडली तिथून तिथं पोरं रोखून घ्यायची, पोरं नेऊन ठेवायची. आमच्या याच्यातून चाक सुद्धा नाही गेलं पाहिजे. तो गावबंदी नाही भाऊ, आपण नाही करेल भाऊ, फक्त आमच्या इथे दारात येऊ. त्याला आता काय समजत त्याला जर वाटतं गावबंदी तर गावबंदी, त्याला काय करावं. पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको, तू आम्हाला तुझ्या दारात येऊन द्यायला, तू आमच्या दारात येऊ नको. काय वाईट यायचं, काय कायदा मोडीला तो आम्हाला हाणून लावतो बाहेर दाराचा. आणि आमच्या दारात आल्यावर काय पुढे घेऊन उभा राहतो. पुढे नेमकी काय इच्छा आहे कायद्याची नेमकी काय इच्छा. तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचं तुम्हाला माहिती आहे. तो आमच्या दारातून यायचं नाही. आणि आमचं दार आणि रान लांब, रानातून येणार रस्त्याने देऊ नको, त्याला नाव विलायचं नाही. रामबोट बजावणी आपल्या दारात कुणी यायचं नाही. राजकीय आमदारांना आपल्या दारात यायचं मंजूर आहे का मागं घ्यायचं, आपल्या दारात यायचं. त्याचा अर्थ त्यांनी गावबंदी धरायचं, काय धरायचं त्यांनी त्याच धरायचं. त्याचा अर्थ काय होतो ज्याने तिने लावायचा. कारण आपल्या दारात फक्त त्याने यायचं नाही, त्याचा अर्थ ठरवायचा. 2 मुद्दे क्लिअर झाले आंदोलनाचे. हे 24 पासून सुरुवात, नाही तर मग त्याच्यात अंमलबजावणी करायची. आपण तिसरा मुद्दा, लोकशाहीचं, कायद्याचं आणि आचारसंहितेचं आपण आदर करणारे मराठी. आचारसंहितेचा आपण आदर करतो. आपण आचारसंहिता मोडत नाही, निवडणुकीची आचारसंहिता आपण मोडत नाही.
आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी जात मराठीची. त्या आदर्श आचारसंहितेला निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयीच्या पुस्तक निवडणूक घेऊ नये, म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मानसन्मान राखता येईल म्हणून आधीच सांगितलं. त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही इलाजी, तुम्हाला आदर राखून द्यायचा नाही वाटत. आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार, आपल्या गावात वापस नाही, वापस नाही. आल्या गाड्या त्याच्या जागेवर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या. निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायची. गाडी फोडायची नाही, पेटवायची नाही. गाडी आपल्या गावात आली उभा करायचे आणि त्या गाड्याच्या माणसं बाजूला काढायचे. गाडी आपण स्वतः सुरू करायची आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायची, म्हणजे चोरी होत नाही. आणि निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायचे. तवर त्यांनी पै एसटीने जायचं नाही, जसं जायचं तसं जायचं. आणि ही हडबड त्याला करून घ्यायची नसली तर सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा प्रेमानं, दादा आमच्या गावात येऊ नका, आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही. म्हणजे प्रचाराच्या गाड्या म्हणतो आम्ही नसता परत तुम्हाला गाड्या इथं पोरांनी जर लावून ठेवल्या, तुम्हाला जायला हडबडी येईल, तुझा आम्हाला वाईट वाटत. त्यापेक्षा तू येऊ नको, प्रचाराला म्हणतो. कारण रस्ते सुद्धा आपल्या शेताकडून जाते ती ते नाही. कच्चा आहे बघा निवडणुकीत, त्याच्यामुळे मी गोधडीत झोपवतो. त्याला कळानाच मला ज्ञान देतो आहे इतकं. मला सांगा जर हे आजमावायचे, तुम्हाला मराठ्यांची शक्ती बघायची, मराठ्यात किती दम आहे बघायचा, बघा. त्या ढकललेल्या ह्या ढकलाला हरकत नाही. ही केंद्रापासून राज्यापर्यंत विनंती आणि मोदी साहेबांनी त्यांना समजून सांगावं राज्यातले थोडे करायचं का. कारण त्यांचं बी आरक्षण मागणार आहेत आम्ही. मुस्लिमाच्या आरक्षणाला सुट्टी नाही, धनगर बांधवाच्या नाही, कसे देत नाहीत बघू द्या. मराठा आरक्षणाचे मिळून द्या. सगळ्यांचा सुरू होणार डंका आहे. निवडणूक घेऊ नये विनंती, घेतली तर पुढची प्रक्रिया आम्हाला करा. 25 लाख तरी एक अंदाजात जास्त असते, पण धरून चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असते, पण 10 लाख द्या. मला असं वाटतं येईल जर या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मग सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावरून उपोषणाला बसायचं. पुरे लांबच बागा टाकू याकडे त्याकडे. त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हाताऱ्या माणसं, खोकणारे, जागेवर संडास करणारे, ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी. त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि शिंदे साहेबांचा जबाबदारी. उपोषण करताना एक गेलं त्याला रोज हालाला न्यायची जबाबदारी सुद्धा पोलिसांची, डॉक्टरांची, सरकारची. ते उपोषणाला बसल्यावर जाणार कुठं, नाही तर मग सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. 1 मार्चला मला वाटतं महाराष्ट्रातले आपले शक्य असणारे तिथं जरी त्यांचं घरी दुखत असलं तरी माझ्याजवळ आणून टाका. म्हाताऱ्या माणसं म्हणून आपल्या नातवाचं लेकराचं कल्याण म्हातारी ते सगळं समजत आम्ही. डॉक्टर कशाला सलाईन कशाला इतक्या करण्यात आता डॉक्टरांना पोलिसाला नेणंच. म्हाताऱ्याला रोज सकाळी हिंडून आणायची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. काही आमच्या म्हाताऱ्या माणसांना भिडी वाढल्याशिवाय हलायला येत नाही, त्याला लांब नेणं सुद्धा जबाबदारी सरकारचीच आहे. या वयात जर त्याची लढायची इच्छा असेल, आमचं किती वयाचं असो, 90 वर्षाची म्हातारी बसायची म्हणजे तिला दिसत नाही, तुला काय करायचं. मग आता ते 2 जण 50 वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसं, म्हाताऱ्या मावश्या होऊ द्या, 50 जण होऊ द्या, 100 जण होऊ द्या, 1000 होऊ द्या, 2000 होऊ द्या, नाही तर 20 लाख होऊ द्या.
आपण आपली बाज आणायची, फक्त 15 आणायची, खायची तर बोलीत नाही. कुशल म्हणल्या मेलं तर शिंदे साहेबांनी थोड्या साहेब जबाबदारी, त्यामुळे त्याला काय मरून देता येत नाही. आता मेलं गरजच नाही, गरजच नाही. तुम्ही नुसतं बसून द्या म्हातारे, आणि म्हातारे सगळ्यांनी एकदाच ठोकून द्या. एका डॉक्टर पोलीस तुम्हाला मार्फत दिसत सगळे म्हणणारे सरकारला अंमलबजावणी करा, नाही आम्ही नोकरी सोडून देतो. या म्हाताऱ्यांनी मला एका रात्रीत कधी दिले म्हणते, सगळे जुन्या सांभाळे पण असतो आणि सांभाळे म्हणते का पटका घुंडाळाला 1.5 घंटा लावतो. आणि जर हे सगळ्यांनी मिळून तुम्ही ठरलं, ही ठरायचं बरं का, ठरलं नाही तर मा बाप या सगळ्यात आधी अंमलबजावणी करावं लागत. तुमचे रस्ते रोग देतच बंद पडते. हेच तुम्हाला आरक्षण देऊन जाते नुसते म्हातारे. तुम्ही म्हातारे सोपे समजू नका. तुम्हाला उदाहरण सांगू का, आपण नांगरट करतो शेतात, अनुभवी असणारा हुशार असणारा आपला जो काय म्हणतो आपण त्याला शेतकऱ्यांचा हुशार असणारा तासाने चालणारा बैल शोकच्या वरील असतो. पुढच्या वर तुम्हाला घरांना मी आणलं सगळ्यात पुढं, आणि जे शिकव गोरे असते ते मध्ये टाकलेले असते, ते पुढे चालणाऱ्याला ढेकळात होरगडून बरोबर तास चाललं येतं. म्हाताऱ्या माणसाला इतका अनुभव असतो, भाऊ तुम्हाला वाटत असं नाही कामातून गेलं ते कामातून नाही गेलं तिकडे. आणि हे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना बघायचा अवतार, त्याला देणं घेणं नाही जणू, आम्हाला देणं घेणं नाही तो कोणाचा. त्याच्या एक मला असं वाटतं की सरकारनं इतकी वाईट वेळ आणू नये, कारण ही आता ठरलेला विषय वृद्ध माणसांचा, हे सरकारसाठी सगळ्यात मोठा अपमान आहे सरकारचा. 1 घंटा जरी वयोवृद्ध माणसं सगळे राज्यात येऊन बसले तरी सरकार असं या जगात दुसरं कोण चाललं नसतं की स्वतःच्या बापाच्या आणि आईच्या वयातल्या माणसाला सुद्धा या अंमलबजावणीसाठी बसावं लागलं. याच्यासाठी शर्मेची बाजू सरकारला दुसरी कोणची नाही. ती सत्ता चालू सुद्धा उपयोग नाही, इतकी शर्मेची बाजू याची. इतका अन्यायकारी असणारा की म्हाताऱ्या माणसावर आंदोलन करायची वेळ आली, इतका अन्यायकारी सरकार 500 वर्षात कधीच आलं नसेल, कधीच. इतके नाच पदरात गरिबांच्या संयमानेच न्याय द्यायचं. एक बी आंदोलन असं नाही केलं आपण आतापर्यंत. 6 महिन्यात यशस्वी झाला. मुंबईला गेलो तर आधी सूचना घेऊन आलो, गप नाही बसतो. तीच होत नव्हती. आता फक्त अंमलबजावणी राहिली, चिल्लर कामे पण ते मुद्दाम करेल, नुसती अंमलबजावणी राहील. एका फटक्यात जर काल दोन्ही केले असते ना, टाकायचा बोलाच आपण टाकला असता, तेवढी गतच नाही लवकर. तेव्हा बोला लय लेबर असतो, तेवढं जर नाकात अर्ध्या मिसळ जर पाडात माणूस याला दिसू नेमका कलर उमकून आलाय, नाकातून मिशीकडे चाललाय का मिशीतून नाकात घुसलाय, मिळत नाही झालं. आणि आपले पोट्टे नेमके त्याच बाजूने गोळा फेकून आणते. इतका गोळा टाकला, इतक्या तो फवारल्या असत्या की त्याला ट्राकाने दाराच्या गोळा करायला लागल्या असत्या, पण नाही घेता आलं त्यांना. खरं सांगतो, मराठ्यांचा माया त्यांना काल नाही घेता आला. शेवटी त्याला बी नशीब लागतं. तुम्हाला काल लय चान्स एकटे 50-55% आम्हाला फक्त त्या वाटर जायचं, आम्ही कोणाला भेट नसतो. तू काय म्हणतो टक्की दे, टपकायचं नाही आम्हाला, कोणाच्या वाट्यात जायचं नाही. तो मग चिघळायचा प्रयत्न करतो. ओबीसीला मराठ्यांना चिघळायचंच नाही आम्हाला नसतं. आम्हीच ते 50-55% गोळा होऊ तरी सुरू होईल. पण मी आहे त्यावर शांततेतच आंदोलन होणार, माझा मराठा समाज हे करणार, पण आरक्षणच घेणार, सुट्टी नाही. आता शेवटचा टप्पा उगाच चिल्लर विषय राहिला.